ए नाग्या, इकडे ये रे. तैसे बोला की. पेन दे. कागद आहे का? नाही ना कागद. बघ जरा शोध. हाय हाय. जा तिकडं. ते दादा आणि काळू दोघं बाहेर गेलेत. दादा बोललेत की ताई साहेबांना कुठं बाहेर जायचं असेल, गाडी बिडी लागली तर त्यांना सोड, त्यामुळे त्यांच्या सोबत थांब. मला आता नाही जायचं बाहेर. आणि जेव्हा जायचं असेल तेव्हा सांगायला. जा आता. ठीक आहे ताई साहेब. अय पाम्या, इकडे ये. इकडे ये. काही काम आहे का? हा, काम आहे म्हणून तर बोलवलं ना. पाम्या, नीट थांब जरा. बर, काय काम होत? काम आहे म्हणून तर बोलवलं ना. नाही तर मी बाई तुझ्या नादी लागणार आहे. बर सांग की, काय काम आहे? कुठे चाललास? घरी. कोणाच्या? आता कोणाच्या घरी जाणार? माझ्याच घरी जाणार ना. ए, नीट बोल. बर, काय काम आहे? मग आता तुला सौऱ्याच्या घरी जायला लागेल. सावऱ्याच्या घरी. आणि का? माझं काम आहे त्याच्याकडं. मग तुझं काम आहे ना, मग तू जाऊन कर ना, मला कशाला सांगती? सांगितलंय कोणाला? मला. गप करायचं. हे घे, सौऱ्याच्या घरी जा आणि फोन करायला लाव त्याला मला. आणि का? ते मी त्याला सांगीन. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर. अगं पूजे, एकतर सावऱ्या लय साधा पोर काय बघ, आणि अभ्यास बी लय करते, गावातल्या एका बी पोरीच्या नादी लागत नाही. काय असेल तर मला सांग, त्याने काही चूक केली असेल ना तर मला बोल, पण त्याला काही बोलू नको बघ. मग तुझ्या साध्या पोराला लिहून देते आणि म्हणा फोन करायला लावलाय, अर्जंट काम आहे. जातो का आता? अगं पण काय काम आहे ते तरी मला सांग. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. जा लवकर दे. आईला सौर्या कुठे जाऊन बसलाय काय माहित. किती वेळ झालं शोधतोय त्याला, अख्खं गाव पालत घातलं, शेतात बी जाऊन आलो. आईला हे तर इथं बसलंय. अय सौर्या, काय रे पम्या? अर्धम का झालं काय? अरे किती शोधायचं तुला. का मी काय केलं? अरे मी गावातून येत होतो, पूजीने मला आवाज दिला. पूजी वय, काय बोलली? अरे आम्ही लय उशीर गप्पा मारत होतो, काय काय बोलत होती. मला म्हणली असंय तसंय, आणि बोलता बोलता मला म्हणली की हे घे चिठ्ठी. मी एवढा खुश झालो होतो ना, काही सांगू तुला, लय खुश झालो होतो बघ. आईला पम्या, मला काय कळलं झालंय बघ तिचं. पण नंतर मला कळलं ती चिठ्ठी तुझ्यासाठी होती. माझ्यासाठी? वय, आणि ती म्हणली सावऱ्याला चिठ्ठी दे आणि मला फोन कराय सांग. आईला मला वाटतं काहीतरी काम असेल मग तिचं. अरे येड्या, त्याच्यामध्ये नंबर दिलाय तिने. थांब, कुठे हाय ठेवली ना. गावली गावली गावली. हो, ए नको, राहू दे, तुझ्याकडेच राहू दे ते. अरे धर, या असलेला क्षण माझ्या माग नको. धर तुझं तुझा, आणि ते काय करायचंय बघ बाबा. आईला पण नक्की काय काम असेल रे तिचं माझ्याकडे? आता मला काय माहित, तुमचं तुमचं बघा बाबा. बरं ती जाऊ दे.
तुझं झालं का आवरून? अरे मग मी तुझ्याकडेच यायला निघालो होतो. आपल्याला कामाला जायचंय ना व. बरं जाऊ दे चल. टाइम बघ आता 10 वाजलेत. आपल्याला त्यांच्या शेतात पण जायचंय माहितीये ना. होय, आणि तुला माहितीये ना ते पूजा आणि दाद्या कसले लई दळभद्री आहे दोघं पण. अरे चल लय नको टेन्शन घेऊ. बरं चल. इकडे चल 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 घुस 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 घुस. अरे मागून मागून आलं मागून आलं मागून आलं मागून आलं मार 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 मार. बघल तेव्हा गेम खेळतात. आपल्या पाणी आण रे. ए अरे पाणी आणखी. एवढा वेळ लागतो रे. आणि दुपारच्या का टोपे घालून फिरायला लागलाय. थंडी वाजते मला. हो दादा तुम्हाला काय सांगू नाही का गावाला टोपी घातली. तुला काय काम नाही होय? हो आहे ना काम. मग का थांबलाय? जा की कर धर. ए पिंट्या ती गेम राहू दे आता. ए जरा हात दाब. ए नाग्या तिकडे रे. अरे ये की पटपट. दादा बोला ना, काय झालं? ती शीतली कधी भेटेल रे आपल्याला एकटी? शीतली एकटी दादा काय माहित नाही, सांगता नाही यायचो. अहो दादा मला विचारा ना. अहो अशी पोरगी पडून तुम्हाला अशी. ए सोड. जेवढं विचारलं तेवढं सांगा ना. हा बाकीचं रान कशाला आणताय? वय वय दादा. ती एकटी कुठे भेटेल ते सांग. आता असेल ना घरी. आणि तिचे आई बाप काय आहे? दादा ह्या टायमाला शीतलीची आई आणि शीतलीचा बा दोघं बी शेतावर असतात बघा. वा नाग्या एक नंबर काम केलं. भारी गेला. अख्ख्या गावाच्या खबरी ठेवतो. वा बर मग जायचं का डायरेक्ट घरी? हा चला 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 चला. थांबा 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 दादा, पण एक अडचण आहे. त्याच्या मायला तुझं घोडं इथंच अडलंय का आता परत? आता काय अडकलं तुझं? दादा ती तुमची आंटी, ती तुमची आंटी नाही का, नानाची बायको, तिचं घर आणि शीतलीचं घर शेजारी आहे. आणि जर का तुम्हाला त्या आंटीने बघितलं तर लय मोठा कांड होईल. आईला तुझ्या दादानी पण लय मोठा कांड केलेला दिसतोय. सारख्या पोरी सारख्या बायका. ए गप. असं जर आपण गावात घाबरत राहिलो तर लोक फिरणं मुश्किल करतील ना आपलं. हा ते काय नाही. सरळ जायचं आपण. चला. नाही नको, एक काम करा, उद्या सकाळीच जाऊ आपण. ठीक आहे चालेल, पण दादा सकाळी किती वाजता जायचं? अरे काय पत्रिका बघून जाणार आहे का आपण? हा जाऊ की सकाळी. ठीक आहे जाऊ. दादा थोडी तलप आली आहे, काय छद्द ना खायला. अरे तोंड सडलं की पार तुझं. हा मारायला टेकलाय तंबाखू खाते. खाऊ दे त्याला खाऊ द्या. मुळे त्याच्या मायला एकदाच माझ्या मागची पिढ्या निघून जाईल. अरे तिकडे तंबाखू खाते हे दाबात पोरे. शिकीचा तर ना मत करताय मला नाही म्हणते. काय करतेस? अगं काय नाही, आले होते इकडं. तू संध्याकाळची इथं कसं? माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल की. तो सौर्या, त्याला ओळखतेस का ग तू? ओळखते की. त्याचं काय झालं? काय नाही ग, मला असं कळलं की तो एकटाच राहतो आणि स्वतःच सगळं स्वतःच करतो. बघ की कसलं पोरग आहे. अभ्यास पण करतो, घरातली सगळी कामं पण करतो
आणि शेतात बी काम करते, पण त्यात काय ग नवीन? शितले, तुला नीट विचारते ना, मग नीट सांग की जरा. वस्कनी अंगावर काय येतीस? अगं मी फक्त सांगितलं तुला. बरं मग सांग, कसा पोरगा आहे तो? अगं काय करायचं तुला त्याचा विचारून? हाडतूस का करतीस? तुला नीट विचारलंय ना, मग नीट सांग की जरा. तसं बी ते गावातलं कुठल्या पोरीला बघत बी नाही आणि बोलत बी नाही. माझ्याकडे बघन की मग. काय म्हणली? काय नाही काय नाही. चल जाते मी, उद्या भेटू. चल जाते, भेटू उद्या. ही पूजी सौर्याबद्दल एवढं काय विचारत असेल बरं? सौर्याने काय केलं तर नसेल ना? मला सौर्याशी बोलावंच लागेल आता. ते पूजीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. हॅलो 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 हॅलो. हॅलो. अरे कुत्रे नीट बोल की, काय हॅलो करतोय? पूजे, मला विश्वासच बसेना की तुम्हाला कॉल केलाय ते. तुझा विश्वास घाल तुली. आता चुलीवर शेकायलाच बसलोय बघ. उद्या काम करायचं माझं. अगं तुझं काम होय, करतो की उद्या सकाळी. पहिले त्या सौर्याच्या घरी जायचं आणि त्याला सांगायचं मला फोन करायला. चालतंय की, उद्या सकाळ सकाळ जातो बघ आणि त्याला फोन लावून देतो तुला. आणि पूजे, मला सांग, एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुझा? ते मी सांगेनच त्याला, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. जरा दोन शब्द प्रेमाने माझ्याशी बी बोल की. म्हणजे आता फोन केलाय तर माणसाने दोन शब्द प्रेमाने बोलावं. ठेवलं होय. अगं धनी, एवढ्या रातचं कोणाचा फोन होता रे पम्या? कवादरनं फोन लावेली मी तुला, बिझी लागून राहिलाय. बघ इकडं, परत तीच आहे का पूजी? दर येईस कस काय तुला फोन करते रा? आणि एवढ्या रातचं तुमचं काय काम आहे? वाजलेत बघ किती. अगं जरा ते महत्वाचं काम होतं म्हणून कॉल केला तिनं. एवढ्या रातचं महत्वाचं कॉल असतंय बाई. अगं ते सौर्या नाही का, सौर्याचा निरोप द्यायचा होता म्हणून कॉल केलाय बघ तिनं. बाई, एवढ्या रातचं फोन करते आणि ते बी सौर्याला निरोप द्यायला. ते जाऊ दे, पण मला तुझ्यावरच विश्वास बसेना बघ. पम्या, खरं खरं सांग, धोका देऊ राहिला ना तुम्हाला? अगं नाही ग, आईच्या शपथ, मी तुला धोका नाही देत बघ. धोका देऊ राहिला ना तुम्हाला? मी चुकलेलो आहे ना, असं धोका देतात का मग? रडू नको, अख्खं गाव मला काय म्हणल, तिला माराय बिराय लागला की काय? कळू दे संध्या गावाला कसं त्रास देतोय ते तुम्हाला. मी तुपल्यावर लय प्रेम करते ना, म्हणून असं त्रास देऊ राहिलंय तुम्हाला. अगं असं काय नाही, तुम्हाला चॉकलेट आहेस का नाही? कॅडबरी स्वीट स्वीट हाय की नाही? जा बाई तिकडं, तुझं आपलं नेहमीच असं गोड गोड बोलून मला मनवतोय. माझं प्रेम आहे, मग तुला नाही मनवायचं तर काय, बाकीच्या पोरींना मनवायचं होय. मग त्या पूजीला फोन करायचा नाही याच्या पुढे. बर नाही करत, असंच असंच हसत राहा बरं, तू अशी चांगली दिसतेस बघ. आणि आता एक काम कर, रात्र बिले झाली या, तू घरी जा आणि आराम कर. उद्या सकाळी बघू आपण. एवढ्या रात्रीचं बाहेर फिरणं बरं नाही. बरोबर बोलताय का? जाते आम्ही आता. होय, जा. बाय बाय, टाटा. टाटा.